अमरावती महानगरपालिकेने आज मायानगर टी पॉइंट परिसरात धडक कारवाई करत मोठे अतिक्रमण हटविले आहेत। अनेक वर्षांपासून मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे थाटलेले मटण विक्रेत्यांच्या दुकानांवर आणि छोट्या-मोठ्या रेस्टॉरंटवर बुलडोजर फिरवण्यात आला। अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील मायानगर टी पॉइंट जो गोपालनगरमधून जाणाऱ्या मुख्य मार्गावर आहे, त्या ठिकाणी अनेक मटण विक्रेते आणि लहान रेस्टॉरंटनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते। यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। दुपारी महानगरपालिकेने या सर्व अतिक्रमणांवर बुलडोजर चालवून ती जमीनदोस्त केली आहे। या कारवाई दरम्यान संतप्त व्यावसायिकांनी काही प्रमाणात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र महानगरपालिकेचे कर्मचारी आणि राजापेठ पोलीस मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली। मुख्य रस्त्यावर मटण विक्रेत्यांमुळे आणि व्यसनाधीन व्यक्तींच्या वावरामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता महानगरपालिकेने ही मोठी कारवाई केली आहे। महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि राजापेठ पोलिसांच्या सहकार्यामुळे ही मोहीम यशस्वीपणे पार पडली आहे। अतिरिक्त आयुक्त माननीय उपायुक्त प्रशा यांच्या आदेशाने मायानगर ते गोपालनगर टी पॉइंट जे एमआयडीसीचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर अनेक बरेच मटण विक्रेत्यांनी व्यवसायधारकांनी मटण लावून रस्त्यावर घाणकून केलेला होता। त्यांनी निघणाऱ्या दिवसापासून अनेक लोकांना यातून त्रास झालेला होता। आम्ही आज पूर्णपणे सर्व धाबे, रेस्टॉरंट वगैरे सर्व तोडण्यात आलेले आहे। कारवाई यशस्वी झालेली आहे आणि माननीय आयुक्त सीपी साहेब यांच्या माध्यमातून खूप सहकार्य होता। राजापेठ पोलीस स्टेशनचा सुद्धा सहकार्य होता। त्यांच्या सहकार्याने कारवाई यशस्वी झालेली आहे। अमरावती महानगरपालिकेची ही कारवाई शहरातील अतिक्रमणाविरोधात एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून मुख्य मार्ग मोकळा झाला आहे। भविष्यात अशा प्रकारे शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।